विषणात येऊन मला खूपच आनंद झाला। अहम भारते गौरीता अस्मि। जय हिंद, जय भारत। तुमच्या मनात घर करणाऱ्या अंतराळ परी म्हणतात कल्पना चावला। त्यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी मध्ये हरियाणा नमस्कार मित्रांनो, कोकणी नाळ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघू शकताय आपण आलेलो आहे विज्ञान प्रदर्शनासाठी कुलवंडी हायस्कूलसाठी। सोबत मित्रमंडळी आहे। मी सुयश करात, हे माझे मित्र आहेत। आम्ही आज विद्यालयात आलेलो, आमच्या जरा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे। ते माझे मित्र युवराज जंगम, यश निकम, गमरे, दिव्य शिंदे, रितेश निकम, ऋतुराज मैत्री असे आम्ही सर्वजण आज शाळेत कार्यक्रमासाठी आलेलो। माझ्या शाळेचं नाव आहे श्री शिवशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुलवंडी। Five minutes later. सावित्रीबाई फुले गट विकास अधिकारी मंडलिक साहेब यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले। त्यानंतर आपल्याला खेड तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्मानित विकास साहेब यांच्या शुभेच्छा प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार करण्यात आला। सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मानित बाबासाहेब भोट यांच्या शुभेच्छा माजी बालकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद रत्नागिरी सन्मानित श्री मुन्ना कदम यांच्या शुभ हस्ते शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। तुम्हीं से है आकाश, तुम्हीं अंजाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। इतना बने महान गगन को छूले हम। 1 hour later. 1 hour later. नमस्कार, माझे नाव पूर्वा बाळाराम कुळे। मी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शुकुर्द कुणबी या शाळेमधून आले आहे। माझ्या मॉडेलचे नाव सौर ऊर्जा आहे। म्हणजे आता हे पावसाचं पाणी हे ह्याच्यात जाऊन ते शुद्ध पाणी होते, ते ह्या शेतीत जाणार। त्याच्यानंतर हे सौर पॅनल आहे। म्हणजे हे कुठचीही हे सौर पॅनल आहे। म्हणजे ह्याच्यासाठी लाईटीचा वापर करत नाही। हे उन्हात नेलं ते असे चार्जिंग होते, त्याच्यानंतर ते इथे असे पेटते। ते पेटणार तिथे, हा पेटणार ते।
आणि ते लाईट पंपासाठी वापर करू शकतो. हा म्हणजे आपल्या लाईटीची अशी गरज नाही, बचत होऊन पैशाची पण बचत होऊ शकते ह्याच्यामुळे. आम्ही कमीत कमी सामनात बनवले. कमी याच्यात बनवलं की. सलोनी गणेश फावरे, मी आता 7वी शिकते. आमच्या शाळेचे नाव आहे जीप पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा कळंबणी बुद्रुक नंबर 1. आमच्या मॉडेलचं नाव आहे अपघात रोधक रस्ते. म्हणजेच आता हे म्हणजे हा मॉडेल बनवण्यासाठी आम्हाला आरसे, पुट्टे, गाड्या, वायर्स, ब्लब आणि कलर आम्ही हे टाकापासून टिकाऊ बनवलेले आहे. तर ही गाडी इकडनं आली आणि ही गाडी इकडनं येते. हे आरसे नाही तर ह्या दोन्ही गाड्या येऊन अपघात झाले असते त्यांचे. हेच आरसे आहेत म्हणून ही गाडी फास्ट येते आणि ही पण गाडी फास्ट येते. ह्या गाडीवाल्याने ह्या आरशात ही गाडी फास्ट येते म्हणून तो सावध झाला आणि ह्या गाडीवाल्याने ह्या आरशात बघते म्हणून हा पण सावध झाला. त्यामुळे अपघात होत नाही. आणि हे आरसे घाटात चौकात लावल्याने अपघात कमी होईल. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मंथन योगेश मोरे. नमस्कार, माझे नाव शिवाजी अभिनव मोरे. जिल्हा परिषद शाळा देवगड निवासची. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे जलचक्र वॉटरसायकल. पावसाळा ऋतूमध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे पाणी नद्या नाल्यांवाटे समुद्रावर जाऊन मिळते. समुद्राच्या पाण्याची उष्णता भागवती भवन होऊन ढगात रूपांतर होते. ढगांना थंड हवा लागताच त्यांचे पावसात रूपांतर होते. हे पावसाचे पाणी ओढे नद्या नाल्यांमार्फत पूर्ण समुद्रावर जाऊन मिळते. ही क्रिया सातत्याने चालू असते. याला जलचक्र असे म्हणतात. धन्यवाद. माझे नाव पंकज सुहास राजपूत. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ नंबर 1. आम्ही हे मॉडेल तयार केलं आहे. त्याचे नाव आहे आपत्ती व्यवस्थापन भूकंपाचा अलार्म. याच्यामध्ये आता रात्रीच्या वेळी आपल्याला कळत नाही भूकंप आलाय, ज्याच्याने तर जर आपण रात्रीच्या वेळी बटन ऑन करून ठेवलंच भूकंप आल्यावर जमीन हलते. जमीन आल्यावरती बघा ही तार पण हलणार ना. ही तार याला चिटकली की आवाज होतो, ज्याच्याने माणसाला आला म्हणून ते समजतं की उठा उठा पटकन बाहेर चला, घराच्या मोकळ्या जागेवर चला, ज्याच्याने माणसाचा जीव त्याच्यामुळे वाचू शकतो. My name is Talib Khalisha. My school name is Anjuman Khairul Islam Urdu High School Panhalje. My project name is Waste Material to Convert Generator. मैंने इस प्रोजेक्ट में एक आसान जनरेटर बनाया हूँ जिसको मैंने AC और DC के ज़रिए यानी अल्टरनेट करंट और डायरेक्ट करंट के ज़रिए से बनाया हूँ. आप देख सकते हैं कि मेरे इस प्रोजेक्ट में बिजली तैयार होती है. अगर हमारे घरों में किसी वजह से लाइट की प्रॉब्लम आ जाए तो ये हमारे काम आ सकता है. ये हमको बिजली देगा, जिससे घरों में रोशनी होगी और इससे हमारा काम हो सकता है. और इसके साथ साथ मैंने इसमें एक चार्जिंग बल्ब भी लगाया हो जिससे हम करंट की चीज़ों को इस्तेमाल कर सकते हैं, जैसे कि फ्रिज, मोटर, ये सब. नमस्कार, माझे नाव साजरी सुचारे. नमस्कार, माझं नाव तृप्ती बाबूराव गुजर. 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आपले सहर्ष स्वागत आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे मॉडेलचे उपविषय नैसर्गिक शेती व संसाधन व्यवस्थापन आहे. आमच्या मॉडेलचे नाव आहे आधुनिक शेती काढणी यंत्रे. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशात आपण शेती ही सार्वजनिक आहे. आपण सर्वजण शेती करतो व आम्ही हे बनवण्यासाठी विळा व एक पाईप त्याला वेल्डिंग करून आपण एक खिळा पाडून एका नटबोल्टला बसवून घेतला आहे. त्या नटबोल्टमध्ये आपण पाईप किंवा कोणतेही लाकडी वस्तू आपण त्या भरू शकतो व उंचाच उंच गोष्ट आपण या यंत्राने काढू शकतो, जसे की बांडगुळ, नारळ, सुपारी या वस्तूंचा वापर आपण या यंत्राने करू शकतो. हे यंत्र तिने सांगितलं असं आपण हे पंजाला वेल्डिंग करून घेतलं. इथे एक नटबोल्ट लावलेला आहे. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण इथे काठी घालून तर आपण घरचा आपला पातेर आपण हाताने बघतो, आपल्या हाताला इजा होऊ शकते. त्यासाठी ह्याचा उपयोग होतो. या यंत्राचा उपयोग आपल्याला त्यासाठी होऊ शकतो. हे यंत्र असं आहे की आपण वाकून काही गोळा करू शकतो, माती सिमेंट वगैरे गोळा करतो. त्यासाठी आपली कमरेला त्रास होऊ शकतो, चमक होऊ शकते. त्यासाठी हे उभ्याने असं घेऊन आपण भरू शकतो. त्याला आपण 2 चाक लावलेले आहेत. त्या चाकीने आपलं वजन म्हणजे आपल्याला जो त्रास होतो तो त्रास कमी होणार. त्यासाठी हे यंत्र वापरतो व त्यापासून आपलं कष्ट व श्रम कमी लागतं. गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज खेळ.
इलेक्ट्रिक पोलच्यासाठी शॉर्ट सर्किट वगैरे होतं, डॅमेज वगैरे होतं, तेव्हा मोठ सारे जानवर वगैरेचे जान जातं आणि मरतात, परिंद मरतात आणि लोक मरतात. ह्यासाठी आम्ही लोक एक प्रोजेक्ट बनवला. त्या प्रोजेक्टला ऐसा आहे की हम लोग इंडिकेटर बनवलं. इंडिकेटर आता सेलशी जॉईंट आहे, लीड ॲसिड सेल आहे ही. ह्या 4 वोल्टचा एक बॅटरी आहे यांना जॉईंट केलेली आहे. 3 वोल्टचा एक बॅटरी झाली आहे, 12 वोल्टची बॅटरी झाली आहे आणि इथं अर्थिंग केलेली आहे या पोलसमोर. हिना जर ते काही शॉर्ट सर्किट होईल ते स्ट्रिप लालमध्ये येईल. ही दाखवते आपल्याला की आता डेंजर आहे आणि आता कुणाला टच नाही करायचं आणि इलेक्ट्रिशियन हिला रिपेअर करू शकतात. आणि जाही काही इथं ग्रीन आहे तर इथं सेफ आहे, आता कुणाला काही डेंजर नाही आहे. ही आमचा प्रोजेक्टचा म्हणणं आहे. माझे नाव सुजल सुरेश जाधव, इयत्ता 7वी शिकत आहे. शाळेचे नाव जीप शाळा देवघर विद्या मंदिर. आम्ही रिसॉर्ट मॅनेजमेंट म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन या विषयावर मॉडेल बनवले आहे. हे आहे घर, यावर एक टाकी बांधून पाणी साठवून ठेवले आहे. आता हेच पाणी आम्ही वर्षभर शेतीसाठी व घरातील दैनंदिन कामासाठी वापरणार आहोत. तसेच घराच्या आवारात एक पवनचक्की बसवली आहे. वाऱ्यापासून विजेची निर्मिती करून या आमच्या छोट्याशा कारखान्यात आम्ही विजेचा वापर करणार आहोत. तसेच गुड मॉर्निंग, मेरा नाम शुमाइला अब्दुल हमीद नौरे है. मैं ए कालसेकर इंग्लिश मीडियम स्कूल शिव में सीखती हूँ. मैंने नेचुरल फार्मिंग पे एक प्रोजेक्ट बनाया है. ये पानी की टैंक है. यहाँ पे एक पाइप है, ये पाइप में से यहाँ पे टैंक में पानी जाता है. फिर ये टैंक हम एनिमल फार्मिंग के लिए यूज़ करते हैं. और जो एनिमल का वेस्ट होता है वो बायोगैस में जाता है और ये हम लोग हमारी घर के नीड्स के लिए यूज़ करते हैं. ये एक वाटर टैंक है जो हम लोग घर के नीड्स के लिए यूज़ करते हैं वाटर. ये बॉटल फार्मिंग है. ये बॉटल के अंदर हम पानी डालेंगे और नीचे होल्स होते हैं, वो होल्स में से नीचे पानी गिरता है और प्लांट्स हाई ग्रो करते हैं. वो न्यू एग्रीकल्चर है. इसमें एक पाइप है जहाँ से पानी जाता है फार्म में. लैंड के नीचे पाइप होता है, वहाँ से फार्म में जाता है वो पानी और वो प्लांट्स ऊपर ग्रो करते हैं. थँक्यू. माझं नाव कार्तिक मधुकर नागटे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव काडवली काजेवाडी. माझे नाव प्रेम मनोहर चंदकर. मी इयत्ता 4वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव काडवली काजेवाडी. आमच्या प्रकल्पाचं नाव आहे कार्बन शुद्धीकरण प्रकल्प. यासाठी लागणारे साहित्य फॅन, बॅटरी, वायर, पाईप, कागदी बॉक्स, प्लास्टिक बॉक्स, कापूस, कागदी, चिमणी, हे सगळे साहित्य मिळून आम्ही हा प्रकल्प केलेला आहे. सध्याच्या युगात औद्योगिक कारखान्यातून येणाऱ्या हवेमध्ये कार्बनचे प्रमाण जास्त प्रमाणात असते, त्यामुळे आरोग्यास फार हानी पोहोचल्यास त्या हवेमधील कार्बनचे शुद्धीकरण कसे करता येईल यासाठी हा प्रकल्प निवडण्यात आलेला आहे. थँक्यू. माझे नाव संजीवनी प्रतिभा गुडेस्कर. आम्ही नांदगाव मराठी नंबर 1च्या विद्यार्थी. माझ्या या मॉडेलचे नाव आहे भूकंप सूचक यंत्र. जेव्हा भूकंप येतो त्या अगोदर जमीन थरथरते आणि त्यामुळे त्या जमीन थरथरल्यावर ही वायर रिंगला टच होते. रिंगला टच झाल्यावर बर्झरमधून आवाज येतो आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक सावध होतात आणि सुरक्षित जागेवर जातात. त्यामुळे मनुष्य हानी टळते. माझे नाव तन्मय पांडुरंग पाचटे. माझ्या शाळेचे नाव हुतात्मा लक्ष्मी कान्हेरे विद्यालय आहे. माझ्या मॉडेलचे नाव आहे ऑटो ओव्हरफ्लॉ. याच्यासाठी मला बजर, बॅटरी, स्विच, वायर, पंपशीट, LED बल्ब ॲटसेट्रा एवढे साहित्य लागले. याचे फायदे असे की जर आपले टँक ओव्हरफ्लो असतील तर हा मॉडेल बजरच्या सहाय्याने आपल्याला इंडिकेट करतो. जसं की हा मॉडेल आपल्याला पाण्याची बचत करण्यासाठी याचे वैशिष्ट्य असे की आपल्या पृथ्वीवर 71% पाणी आहे, त्याच्यातील 3% पाणी फ्रेश वॉटर आहे. हे वाचवणं आपल्यासाठी गरजेचं आहे.
लाईट पेटते त्याच्याने. हो. वैदेही विनोद उतेकर. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कासई नंबर 1 आहे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या मॉडेलचे नाव आहे भूकंप गजर. भूकंप म्हणजे धरणीमध्ये कंप होतो त्याला भूकंप असे म्हणतात. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते. असे होऊ नये म्हणून आम्ही हे मॉडेल बनवले आहे. जेव्हा जमिनीला हादरे बसू लागतात तेव्हा हा गजर वाजतो. त्यामुळे आपण सावध होऊ आणि सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो, जसे की मोकळे मैदान अशा ठिकाणी जाऊ शकतो. कसं झालं होतं? आम्ही तुंबाळ शाळा मराठीचे विद्यार्थी आणि मी शिक्षिका. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे म्हणजे विषय आहे नैसर्गिक शेतीतून शाश्वत विकासाकडे आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे माझ्या स्वप्नातील कोकण. तर सध्या आपण जर बघितलं कोकणची परिस्थिती तर पावसाळा जर सोडला पावसाळ्यामध्येच फक्त शेती होते, भात वगैरे पिकतो इथे. पण पावसाळ्यानंतर मग काय आपल्याला उत्पन्नाचं साधन म्हणून काय बरेचसे जे स्थानिक लोक आहेत कोकणी लोक ते आपलं गाव सोडून आपलं घरदार सोडून मुलं बाळा वगैरे सोडून बाहेर देशात म्हणा बाहेरच्या मोठ्या शहरात जातात. त्यांना पर्याय म्हणून म्हणजे त्यांना इथेच आपल्या गावामध्ये आपल्याच जागेत जर काम मिळालं रोजगार मिळाला तर खूप चांगल्या प्रकारे होईल. त्याच्यासाठी मग आपल्याला भांडवल वगैरे करून जास्त काही खर्च करण्याची आवश्यकता नाहीये, कारण की आपल्या कोकणामध्ये नारळ सुपारी बांबू वगैरे खूप जास्त प्रमाणात पीक होत त्याचं. आणि नारळ विकण्यापलीकडे दुसरा आपला त्याचा उपयोग नाहीये. पण हेच नारळाचं जर आपण बाकीचे सगळे अवयव आहेत त्या अवयवाचा उपयोग जर आपण व्यवसायासाठी केला, सरकारी योजना आणि जे स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांच्या सहाय्याने जर आपण चांगल्या प्रकारे व्यवसायासाठी स्थानिक लोकांना आपण रोजगार निर्मिती करू शकतो. ज्याच्यामध्ये बघा हे नारळापासनं बांबूपासनं आणि सुपारीपासनं विविध प्रकारच्या प्लेट्स वगैरे फर्निचर्स. आता ह्या ज्या प्लेट्स आहे आपण सध्या अल्युमिनियम फॉइलचं वगैरे वापरतो जे कॅन्सरसाठी सर्वात जास्त घातक आहे. तर त्याच्याऐवजी जर आपण हे सुपारीपासनं बनवलेलं जर वापरलं तर याचा नैसर्गिक संवर्धनासाठी पण उपयोग होईल, शाश्वत विकास पण होईल आणि आपल्या स्थानिक लोकांना पण रोजगार मिळेल. तशाच प्रकारची वेगवेगळी फर्निचर्स आपल्या कोकणी लोकांमध्ये हस्तकला आणि मेहनत करण्याची खूप जास्त सगळ्यांमध्ये दिसून येते चिकाटी. त्याच मेहनतीचा उपयोग त्याच कौशल्याचा उपयोग जर आपण आपल्या कोकणी लोकांना स्थानिक स्तरावर आपल्या घर बसल्या जर व्यवसायासाठी आपण फायदा करून घेतला कच्च्या मालाचा तर आपल्या स्थानिक लोकांना कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. सगळ्यांना घर बसल्या सगळ्या स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांना घर बसल्या हाताला काम मिळू शकते. धन्यवाद. माझे नाव ऋषभ मंगेश राऊत. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा अनसपूर आहे. माझ्या मॉडेलचे नाव आहे ज्वालामुखी. ते आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आधारित आहे. ते मॅग्मा ज्वालामुखीच्या आतमध्ये असणारे मॅग्मा वर येऊन लावा बनते त्यापासून बेसॉल्ट व अग्निजन्य खडकाचं निर्माण होते. हा बेकिंग हा शॅम्पू हा फूड कलर असतो. हा शॅम्पू आणि हा विनेगर. काय पाणी? विनेगर. विनेगर आहे. ओके. नमस्कार. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सुसेरी नंबर 1. आम्ही इयत्ता 7वीत शिकत आहोत. आमच्या मॉडेलचे नाव सौर ऊर्जा आपल्या भविष्याचा प्रकाशमय मार्ग. माझे नाव स्वरा संदीप दळवटकर. माझे नाव कोमल कृष्णा दिवाळे. सूर्य हा आपल्या अखंड पृथ्वीचा ऊर्जेचा स्रोत आहे. ही ऊर्जा आपल्या दैनंदिन जीवनाचा आधार आहे. जळणारे इंधने संपणारे असून प्रदूषण वाढवतात. त्याऐवजी आपण सौर पॅनलचा वापर केला तर प्रदूषण होणार नाही. जेव्हा सूर्यप्रकाश सौर पॅनलवर पडते तेव्हा सूर्यप्रकाशात फोटॉन नावाचे कण असतात आणि हे फोटॉन नावाचे कण सौर पॅनेल विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करतात आणि ही ऊर्जा मशीन कंट्रोलर साठवून ठेवते. आणि जेव्हा आम्हाला ऊर्जेची गरज भासते तेव्हा आम्ही पाण्याच्या मशीनच्याद्वारे तळ्यातले किंवा विहिरीतले पाणी पाण्याच्या टाकीत टाकतो व
पाण्याच्या टाकीतले पाणी आम्ही ठिबक सिंचनाच्या द्वारे शेतीला पुरवतो. ठिबक सिंचनाच्या द्वारे आम्ही शेतीला पाणी देतो, कारण आमच्या पाणी वाया जाऊ नये म्हणून आम्ही ठिबक सिंचनाने शेतीला पाणी देतो. शेतीप्रमाणेच मोठमोठ्या कारखान्यांमध्ये, आरोग्य विभागांमध्ये याचा वापर केला जातो. आम्ही आता सौर ऊर्जेचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. माझी तुम्हाला कायमची विनंती राहील की तुम्ही सुद्धा सौर ऊर्जेचा वापर जरूर करा. थँक्यू. माझे नाव सार्थकी किशोर पाटील. माझ्या शाळेचे नाव जी पप्पू प्राथमिक शाळा भोसले नंबर 8. माझ्या मॉडेलचे नाव मानवी हृदय कार्य. हृदयामध्ये अटॅक न येण्यासाठी पालेभाज्या, फळे, पुरेशी झोप व शुद्ध पाणी असे काही आहार खाणे गरजेचे आहे. प्रवेश करते. हे शुद्ध रक्त हृदय बाहेर फेकते आणि अशुद्ध रक्त हृदयात जाऊन स्वच्छ होते. नाम लुभापा गुलजार अम्बेडकर है। मेरे स्कूल का नाम जिला परिषद उर्दू स्कूल अजनी है। हमारे मॉडल का नाम है पवन चक्की। इसके लिए हमें कार्डबोर्ड, फैन और मोटर और बैटरी वगैरह की ज़रूरत पड़ी। पवन चक्की एक ऐसी मशीन है जो बहती हुई हवा से एनर्जी लेकर बिजली पैदा करती है, जिससे हमें हवा की मदद से बिजली मिलती है। जिस तरह गैस वगैरह से बिजली बन सकती है, उसी तरह हवा की मदद से भी बिजली बन सकती है। इसके पीछे जनरेटर, ब्रेक वगैरह लगे हुए थे, जिससे अगर तेज़ हवा की वजह से इसके ब्लेड अगर तेज़ चलने लगे तो उसे स्पीड में रख सके। इससे हमें हवा बिजली तैयार होती है। नमस्कार, माझे नाव मयुरी संजय पडवेकर। मी इयत्ता 7वीमध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दाबे जांभूळवाडी। माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे भूकंपाची पूर्वसूचना देणारे यंत्र। माझ्या प्रोजेक्टसाठी लागलेले साहित्य पुठ्ठे, गोट्यू पेपर, डबल टेप, डेकोरेशनसाठी झाडे। आपत्ती व्यवस्थापनमध्ये माझे मॉडेल भूकंपाची पूर्वसूचना देईल। त्यामुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून लोक आपले स्वतःचे रक्षण करू शकतील। भूकंप आल्याच्या नंतर हे बजर वाजते। माझं नाव स्वरा सुनील शेळके आहे। माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा आहे। माझा प्रोजेक्ट नेम स्मार्ट ॲग्रिकल्चर। त्यामध्ये ग्रीन हाऊस म्हणजे अतिरिक्तगृह, तिथं कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाते। तसेच तिथं झाडे, फुलझाडे, फळझाडे अशी उत्पादन घेतले जाते। प्लास्टिकने किंवा काचेचे इत्यादी साहित्याने हे बनवलेले घरच आहे। त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच आपण पाऊस पडतो, पावसाचं पाणी ओढ्याला जातं, ओढ्यापासून समुद्राला जातं, समुद्रात व खारे पाणी असतं। हे पाणी चांगलं गोड पाणी खाऱ्या पाण्यात मिसळतं आणि आपल्याला ते पाणी पिऊ शकत नाही, कारण जर खारं पाणी जर पिलं, कुणी असो ते माणूस असो किंवा प्राणी असो, जर हे पाणी जर पिलं तर त्यांना हानिकारक आजारपण होऊ शकतो। जर रेन वॉटर हार्वेस्टिंग जर केलं की आपल्याला उन्हाळ्यात कोणत्याच ऋतूमध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासू शकत नाही। सीड कल्चरमध्ये ज्या वनस्पती नष्ट होत चालल्या आहेत त्या आपण लावू शकतो। जसं की पावसाळी प्रदेशामध्ये अनेक वनस्पती जगत नाही, त्या प्रदेशामध्ये सीड कल्चर वापरले जाते। त्यामध्ये आपण औषधी वनस्पती, धान्य वगैरे लावू शकतो। औषधी वनस्पतीमुळे आपण कोणताही आजार आला तर त्याच्याशी सामना करू शकतो। आपण जर बाहेरचे औषधं ही खाल्ली तरी आपल्याला जास्त फरक पडू शकत नाही, पण आपण औषधी वनस्पती घरगुती केली व खाल्ली तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो। यामध्ये धान्य वगैरे पेरलं तर ते आपण
स्वतःच खाऊ शकतो, बाजारात आणायची काही गरज पडणार नाही. त्यानंतर सोलर पॅनल म्हणजे सौर ऊर्जा. सौर ऊर्जा ही आपल्याला सूर्यापासून मिळते व वीज बचती पण होते आणि सूर्य हा एक असा हे आहे, तो कधी संपू शकत नाही. आपल्या भविष्याचा पण विचार केला पाहिजे. भविष्यात आपल्याला वीज भेटेल की याचं माहीत सांगता येत नाही. जर आपण आता सर्व वीज संपवली तर भविष्यात आपल्याला वीज मिळू शकत नाही. जर सोलर पॅनल जर लावला तर आपल्या भविष्यात आपल्याला वीज मिळेल आणि सूर्यापासूनची ऊर्जा मिळते ती आपल्याला कधी संपणार नाही. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कार्तिक हेमंत जाधव आहे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे रेन डिटेक्टर. मी आत्ता 7वीतील शिकत आहे. मी ह्या प्रोजेक्टसाठी साहित्य वापरले ते फुट्ट्याचा वापर केला आहे आणि या साहित्यासाठी मी बजर केला आहे. ही कमी व्होल्टेजची बॅटरी आणि हा बटन आहे ऑन ऑफ आणि 2 लाकडी काडी, 2 प्लेट आणि हे बांबू आहे. आता तुम्हाला मी ह्याच्यावर पाणी टाकले थोडा बघा. आता हा इथनं बजर आहे तो आवाजानं वाजेल की आपल्याला ह्याच्यात समजते की पाऊस किती प्रमाणात पडतोय समजतो. नमस्कार, माझे नाव धीरज रामचंद्र बोटे. मी आज इथे लिफ्ट बनवलेली आहे. ही टाकाऊपासून टिकाऊ बनवली आहे. इथे एक लिफ्ट आहे. इथं अशी केली का ही वर जाते. लिफ्ट आपल्याला बिल्डिंगमध्ये, कारखान्यामध्ये पाहायला भेटते. लिफ्ट आपल्याला वरती बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी वरती खूप मदत करते. लवकर पोचायचे असेल तर आपल्याकडे तो वजन असले तर न्यायला एकदम सोपे जाते. म्हणून मी लिफ्ट बनवले आहे. धन्यवाद.